जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात वर्षावा सांगता समारोह संपन्न झाला. या परिषदेला भंते यश कासेपन, भंते गोविंदो मानदो, भंते नागसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ध्वजवंदना आणि त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. बौद्धाचार्य अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक स्वागत केले. बुद्धानुशासन धम्मं चरे सुचरिता न चंदुचरितं चरे धम्मचारी सुखं चेते अस्मि लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच्यपन्ति सुत्वान धम्मं कायेन पश्यति सते धम्मधरो होती यो. मी बी मेकॅनिकल एमटेक माझं एज्युकेशन झालेलं आहे DKT येथून. मी सध्या कॉलेजवरती लेक्चरशिप करते. यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, पूर्ण जगभरामध्ये आपण पाहिलो तर जवळजवळ 30% लोकसंख्या ही आपली बौद्ध धर्मीय लोकसंख्या आहे. यामध्ये 6 देशांचा धर्म हा बौद्ध राष्ट्र म्हणजेच राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारला जातो. मला नक्कीच वाटतं की एक दिवस आपला भारत देश हा देखील बौद्धमय होईल आणि आपला धर्म देखील हा राष्ट्रधर्म नक्कीच होईल. यासाठी आपण काही नियमित अटी पाळल्या पाहिजेत. मग त्यामध्ये आपण जे सुशिक्षित किंवा सुसंस्कृत विद्यार्थिनी तसेच जे पण युवा पिढी आहे यांनी आपल्या एज्युकेशनबरोबर त्या एज्युकेशनचा वापर आपण विहारामध्ये येऊन आपला जे शिक्षण आहे ते वृद्धिंगत लावलं पाहिजे. आपण जर विज्ञानाची काही पुस्तकं पाहिली तर भरपूर तुम्हाला काही रासायनिक सूत्रे असतील, काही औषधोपचार असतील जे गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माच्या ग्रंथामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आपण असं म्हणतो की साधू संतांनी आपल्याला लिहून ठेवलेली औषधं आपण मेडिकलमध्ये वापरतो, पण कधी बौद्ध धर्म वाचून पाहिलेला आहे का? खूप असे जडीबुटी असतील, खूप असे तुमचे वेगवेगळे जटिल प्रश्नांवरची उत्तरे जी आहेत ते आपल्याला बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतील. मी माझ्या आयुष्यामध्ये देखील जिथं जिथं मला संकटे येतील तिथं मी परत एकदा बौद्ध धर्माची काही पानं परत मागं जाऊन पालटून पाहते. तरी नक्कीच मला त्यावरती सकाळपर्यंत 12 तासाच्या आधी काही ना काही उत्तरे मिळालेलंच असतं. बौद्ध धर्म हा कधीही आपल्याला अंधश्रद्धा किंवा कोणतेही नैवेद्य करा किंवा रूढी परंपरांविषयी सांगत नाही, तर आपल्याला बौद्ध धर्म हा सक्षम बनवतो. तो आपल्याला विज्ञानाविषयी, विज्ञानाच्या जगताविषयी ओळख करून देत असतो. आंबेडकर बुद्ध विहार टाकोडे इचलकरंजी येथे गेल्या 3 महिन्यापासून चालू असलेल्या वर्षावासाचा सांगतेचा समारंभ आज इथं पार पडतोय. या कार्यक्रमासाठी आपले यश कासेपनजी, भंतेगण तसेच हे भागातील सर्व नागरिक, दायक मंडळी तसेच उपस्थित परगावावरून आलेले सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून भंतेजीने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. प्लस इथं सर्वांचं मी आभार मानतो आहे की एवढ्या वेळात वेळ काढून ह्या सर्वांनी इथं येऊन आपल्या धम्माचं श्रवण केलेलं आहे. तसंच या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या आमच्या समाजातील सर्वांनी त्याचा स्वाद घेतलेला आहे. मला आपल्याला सांगण्यासाठी आनंद होतो की पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. केंद्र सरकारने नुकतंच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. खूप मोठी गोष्ट झालेली आहे. पाली भाषेच्या प्रचारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नुकतंच मला कसं समजलं दिल्ली या ठिकाणी तुम्ही विचारा त्यामध्ये पाली भाषा आणि इतरही ज्या 5 भाषा आहेत, इतरही मराठी किंवा प्राकृत भाषा आहे, या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याला केंद्र सरकारचं 2000 करोडचं अनुदान प्राप्त झालेलं आहे. तर या अनुदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचा अभ्यास सुरू व्हावा. आपण या ठिकाणी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पालीचे वर्ग चालवतो. दर शनिवार रविवार या ठिकाणी पाली भाषेचे वर्ग चालतात. आदरणीय भंतेजी या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आमचे सहकारी प्राध्यापक अमित मेधावी या ठिकाणी मार्गदर्शन करतात. मी पुण्याहून दर आठवड्याला दर रविवारी या ठिकाणी शिकवतो. तर अशाच पद्धतीने
कोल्हापूर विद्यापीठामध्ये पाली भाषेचा एक विभाग स्थापन व्हावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. तसेच वेगवेगळ्या सगळ्या 10 विद्यापीठं जी आहेत महाराष्ट्रातली त्या सगळ्या विद्यापीठांमध्ये पालीचा अभ्यास सुरू व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार टाकोडवेस इचलकरंजी येथे जमलेलो आहोत. आज वर्षावासाची सांगता आहे. त्याचबरोबर आपण आपल्या धम्माचं अनुसरण करून आपण धम्मपरिषदा भरवले पाहिजेत. याचं कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश आपल्याला बनवायचा आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येकानं आपल्या इथं भाग घेऊन आपल्या धम्मपरिषदा यशस्वी केल्या पाहिजेत आणि त्यासाठी तन मन धनानं आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे. विहारात गेलं पाहिजे, विहारातील धम्मदेसना ऐकली पाहिजे, त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे आणि एक बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील एक बौद्ध देश निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे. याच्यासाठी धम्मपरिषदा वर्षावास कार्यक्रम हा प्रत्येक विहारामध्ये तयार झाला पाहिजे, केला पाहिजे आणि त्याचं नेटकं नियोजन केलं पाहिजे. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारामध्ये टाकोडवेस इचलकरंजी येथे राजाभाऊ कांबळेंनी अत्यंत नेटानं, जोमानं आणि अत्यंत आल्हाददायक वातावरणात वर्षावासाचा कार्यक्रम केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व समाजाच्या प्रती, धम्माच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. ऋषीपतन मेघगाव इथं 5 भिक्खू आणि 5 भिक्खू ते आणि भगवान बुद्धाचा 6 लोकांचा पहिला वर्षावास झाला. भगवान बुद्धाच्या जीवनात 45 वर्षावास आहेत एकंदर. तर वर्षावास म्हणजे नेमकं काय, तर हे एक सामान्य गोष्ट आहे की पावसाळ्यामध्ये चिखल होता आणि लोकांच्या पायाखाली म्हणजे भिक्खू लोकांच्या पायाखाली किडे, मांगोळे, माकोडे पुरवल्या जाऊ नये म्हणून भिक्खूने एका जागी राहावं ही एक साधारण गोष्ट आहे. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पक्षीसुद्धा आपल्या घरट्यात बसतात, पक्षी आपल्या घरट्यात बसतात. मग माणसांनी एक सुरक्षित जागी का राहू नये आणि म्हणून वर्षावासाला सुरुवात बिंबिसार राजाच्या निमंत्रणावरून वर्षावासाला सुरुवात झाली. त्या वर्षावासामध्ये काय होते तर पहिली गोष्ट तर तिथं जे भंतेजी असतात ते 3 महिने सतत त्या तिथल्या उपासकांना धम्म सांगतात. त्याच्यासाठी ते भंतेजीचाही अभ्यास होते. ज्याला जो चालते त्याला बसावं लागते आणि जो बसत असते त्याला चालावं लागते. आणि म्हणून एका जागी जर तसं तर भगवंतानं सांगितलं का भिक्खूंनो एका जागी जास्त दिवस थांबू नका. पण वर्षावासामध्ये मात्र एका विहारात 3 महिने, कधीकधी 4 महिन्याचाही वर्षावास येते अधिक पौर्णिमा. हे वर्षावास हे चंद्र कॅलेंडरप्रमाणे येतात. म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक, अश्विन, मार्गशीर्ष या महिन्याप्रमाणे येतात. तर त्या वर्षावासामध्ये भिक्खू आपलं स्वतःचाही अभ्यास करते, म्हणजे अध्ययन करते आणि अध्यापन करते. अध्यापन म्हणजे शिकवते लोकांना. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका शाखा चांदापुरी गावात अश्विन पौर्णिमा वर्षावास समारोप सोहळा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. माळशिरस तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व चांदापुरी गावातील बहुसंख्य बौद्ध बांधव महिलांसह उपस्थित होते. वर्षावास कार्यक्रमाची सांगता भोजनदान देऊन करण्यात आली. नमो बुद्धाय, जय भीमादा. आणि आपण आज वर्षावास समाप्ती माळशिरस तालुक्यातील चांदापुरी या गावी आपण सर्वजण जमलेला आहोत. तर वर्षावासाचं थोडक्यात महत्त्व मी सांगते आहे. बघा, आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हे आपले बौद्ध धर्मातील खूप महत्त्वाचे हा 3 महिन्याचा कालावधी असतो. तर या कालावधीमध्ये आपण सर्वांनी ग्रंथ वाचन, जे आपला ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, या पवित्र ग्रंथाचे वाचन सर्वांनी आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. आणि आज या चांदापुरी या गावाने, म्हणजे अतिशय खेडगाव असलेल्या या गावामध्ये त्यांनी वर्षावास समाप्ती हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर मी त्या सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन आणि मंगल कामना व्यक्त करते आणि इथंच थांबते. वर्षावास आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान वर्षावासामध्ये भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका कार्यकारिणीच्या वतीनं केंद्राच्या निर्देशानुसार जवळजवळ 19 प्रवचन मालिका
माळशिरस तालुक्यामध्ये पार पडलेले आहेत. यामध्ये माळीनगर, खंडाळी, खुडूस, यशवंतनगर, अकलूज, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी चांदापुरीला वर्षावासाचा समारोप होतोय. तर जवळजवळ 19 विषय जो केंद्राने दिले होते हे 19 विषयावर प्रवचन मालिका पार पडलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष पौर्णिमा सोहळा आयोजित करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्यापर्यंत धम्म पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा आढावा बैठक बुलढाणा येथील नर्मदा हॉल येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. विधानसभेत 20 ते 25 जागा या रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्रभरातील पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आजच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नर्मदा हॉटेल या ठिकाणी झाली. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना, सर्व 13 तालुक्याचे आमचे सर्व तालुका अध्यक्ष, सर्व जिल्हा कार्यकारिणी, संपूर्ण महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे मेहकर आणि चिखली या 2 जागेची मागणी केलेली आहे की या 2 जागा या महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या पाहिजे. किमान 2 नाही तरी कोणती तरी 1 जागा रिपब्लिकन पक्षाला जर महायुतीच्या वतीने आम्हाला मिळाली तर निश्चितच आम्ही महायुतीच्या सोबत आहोत, महायुतीचं आम्ही काम करणार आहोत. परंतु जर दोन्हीपैकी एकही जागा जर आमच्या रिपब्लिकन पक्षाला देण्यात आली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे 7ही मतदारसंघामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत, आमच्याकडे 7ही जे मतदारसंघ आहेत, 7ही मतदारसंघामध्ये आमच्याकडे चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत. त्या उमेदवारांना निश्चितच या ठिकाणी आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आमच्या पक्षाला तुम्हाला सांगण्याचा म्हणजे आनंद होतो की आमच्या पक्षाला यावेळेस आता ऊसधारक शेतकरी हे चिन्हसुद्धा मिळालेलं आहे आणि ऊसधारक शेतकरी या चिन्हावर आम्ही 7ही मतदारसंघामध्ये आम्ही स्वतंत्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आमचे उमेदवार उभे करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळील असलेले आमदार संजय रायमुलकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघामध्ये स्वेच्छासेवा निवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या उत्कर्ष फाउंडेशनकडून पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी हजारो बेरोजगार युवक युवती उपस्थित झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी बजाज ऑटो यासारख्या नामांकित कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत. प्राथमिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रक देण्यात आले. शेकडो युवक युवतींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळाले आहे. मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून मी फिरतो आहे. या ठिकाणी जो शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि त्यांचा मुलंसुद्धा बेरोजगारीमुळे अडचणीत सापडल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्याचा विचार करून मी अनेक नामांकित कंपन्यांशी बोललो, त्यांना विनंती केली आणि त्यांचं जो मेळावा आहे या ठिकाणी आयोजित केला. या मेळाव्यासाठी सुमारे 35 ते 40 कंपन्या, नामांकित कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. ज्या कंपन्यामध्ये टाटा कंपनी आहे किंवा बजाज आहे, काही ॲग्रिकल्चर असतील, काही फर्टिलायझर्सवरती आहेत, काही सीड संदर्भात या कंपन्या आहेत. विविध स्वरूपाच्या कंपन्या आहेत. कंपन्यांनी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. सुमारे 2000 ते 3000 व्हॅकन्सीज त्यांना हव्या आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत आम्ही 200 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिलेली आहेत आणि आणखी नियुक्तीपत्र देण्याचं काम सुरू आहे. इंटरव्ह्यू सुरू आहेत त्यांचे. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे।
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। डी.वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल, नवी मुंबई येथे नुकतेच राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम 17 ते 19 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर प्रवीण सहावे यांना प्रमुख वक्ता व मुळव्याध लेझर प्रात्यक्षिक यासाठी आमंत्रित करण्यात आले होते। देशभरातील अनेक राज्यातील सर्जन्सनी यामध्ये सहभाग नोंदवला। प्रवीण सहावे यांनी आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये व्याख्याने दिलीत। So, ma'am has briefly given my introduction. So hemorrhoids, all we know, all we are the teachers here, and we are learning the hemorrhoids from first PG up to final PG. A number of OPDs or hospitals is having maximum with the hemorrhoids in few colleges. So hemorrhoids, there are normally 3 hemorrhoidal plexus: right anterior, right posterior, and left lateral. These plexus are normal part of the anal canal, and they are having main 2 functions in the area. They protect the mucosa of anal canal and prevent incontinence by closing the anal canal. So surgical anatomy is very important while treating with the hemorrhoids by any method, whether it may be by MIPS, by laser, or traditional way. So trace muscle, the suspensory muscle displacement downwards normally, they are contributing not only their surgical known to every surgeon, which include bleeding, itching, prolapse, and presence of lump in the anus. So hemorrhoidal portions are made up of connective tissues and sinusoid vessels or shunt between arteries and vessels. Next. So this is the pathophysiology of the hemorrhoids, which is very important while treating. Extra benefit of doing laser mucopexy is that when we ablate the laser by giving 60 to 70 joule of energy above the rendered line, it will cause shrinkage of the bile mass. It will stop the bleeding vessel. बुद्धाचा विचार केवळ व्यक्तिगत मुक्तीचा नसून तो समूह मुक्तीचा विचार आहे। आपण व्यवस्था बदलाचे सैनिक म्हणून संबंध संघर्षात उभे राहिले पाहिजे, तरच भारत बौद्धमय करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यम संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी नांदेड येथे भिक्खू शीलरत्न यांचा वर्षावास व ग्रंथ वाचन समाप्ती कार्यक्रमात व्यक्त केले। भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट व माता रमाई आंबेडकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉक्टर गोनारकर बोलत होते। या प्रसंगी भिक्खू गगनबोधी, भिक्खू आनंद, भिक्खू शीलरत्न यांनी उपस्थित जणांना त्रिशरण पंचशील व धम्म देसना दिली। कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढ पौर्णिमापासून अश्विन पौर्णिमापर्यंत ग्रंथाचं वाचन करण्यात येतं। या वर्षावास भगवान बुद्धाच्या काळापासून हा वर्षावास सुरू आहे। मला 12-13वा वर्षावास या ठिकाणी झालेला आहे माझा, आणि या वर्षावासाच्या काळामध्ये बरेच काही महिला मंडळ, उपासक आपल्या बुद्ध विहारात धम्मदेशना ऐकत, ग्रंथाचं वाचन चालू असताना येत। तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, महान काम केलेलं आहे। 14 ऑक्टोबर 1956 पासून आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर आपण या बौद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे आपण 22 प्रतिज्ञाचं पालन करत आहोत। त्यामुळे आपली प्रगती झालेली आहे। बाबासाहेब 1935मध्ये 13 ऑक्टोबर 1935मध्ये बाबासाहेबांनी येवला मुक्कामी बौद्ध धम्म
दीक्षा घेण्याचा जो संकल्प केला तो संकल्प त्यांनी 1956 साली पूर्ण केला आणि म्हणून आम्ही बौद्ध झालो तेव्हापासूनच आमची खूप प्रगती झालेली. 13 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब जेव्हा येवला मुक्कामी स्टेजवर आले, बरोबर बाबासाहेब म्हणतात, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. बाबासाहेबांनी संकल्प केला आणि 21 वर्ष समाजाला प्रबोधन केलं. अडाणी समाज होता. बाबासाहेब प्रत्येक भाषणामध्ये आपल्याला सांगायचे, मुलांना शिक्षण द्या, शिक्षण हे वागणीचं दूध आहे. आणि असं प्रबोधन बाबासाहेबांनं केल्यामुळं सारा समाज आपापल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षण दिलं. आज अनेक डॉक्टर, वकील, न्यायाधीश ही सारी प्रगती बाबासाहेबांमुळे झाली. म्हणून मी अनेक वेळा म्हणतो की बाबासाहेबांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड यांच्या वतीनं आज वर्षावास आणि ग्रंथ वाचन समारोप या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आपल्याला दिला, तो आपला मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पुन्हा पुन्हा वाचन करणं आणि जनतेमध्ये त्याचा प्रचार करणं या कामी या ग्रंथ वाचन कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या नगरातील उपासक उपासिकांनी अत्यंत श्रद्धापूर्वक या ग्रंथाचं पठण केलेलं आहे. सोबतच वर्षावास देखील बदंत यांचा इथे झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1956ला धर्मांतर केलं होतं ते आपल्याला काही मोक्ष मिळावा, स्वर्गप्राप्ती मिळावी म्हणून केलेलं नव्हतं, तर भारतीय समाज जीवनामध्ये जे शोषित वंचित आहेत घटक, स्त्रिया आहेत, यांना भौतिक मुक्ती मिळावी, त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, समाज परिवर्तन व्हावं, यासाठी हे धर्मांतर होतं. आणि व्यापक अर्थाने जर सांगायचं तर व्यवस्था परिवर्तन आणि समाज परिवर्तन यासाठी हे धर्मांतर होतं. आणि म्हणून हे आध्यात्मिक धर्मांतर नाही. आपल्याला बुद्धाचा विचार केवळ व्यक्तिगत मुक्तीचा नाही तर तो समूह मुक्तीचा विचार आहे. आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन हा समाज बदलाचं काम आपल्याला करायचं आहे. केवळ राजकारणाचं समाज बदलण्याचं काम आहे असं नाही आहे, तर आपण देखील या व्यवस्था बदलाचे सैनिक आहोत आणि व्यवस्था बदलाच्या सैनिक म्हणून या संबंध संघर्षामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. हा देखील संदेश या निमित्तानं आपण दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न हे लवकरात लवकर साकार करण्याच्या दृष्टीनं महिला, उपासक, उपासिका, तरुण या सगळ्यांनीच प्रयत्न केला तर मानवी कल्याणाचा हा धर्म परत एकदा भारतामध्ये स्थापित होईल आणि परत एकदा आपण अभिमानाने सांगू शकू की भारत हा बौद्धमय आहे आणि भारत हा आमचा देश आहे. या माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा सहयोगनगर, पिरबुराननगर, तसेच बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोगनगर आणि माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही वर्षावास आणि तसेच ग्रंथ वाचनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असताना या ठिकाणी माननीय डॉक्टर राजेंद्रजी गोणाकर साहेब यांचं व्याख्यान या ठिकाणी आम्ही आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ती भिक्खू संघाची धम्मदेसना देखील या ठिकाणी आयोजित केली आहे. तसेच सायंकाळच्या समयाच्या सत्रामध्ये आम्ही मुरलीधरजी हंबर्डे देशमुख यांचं देखील या ठिकाणी प्रबोधनाचं आणि भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचा लाभ जो आहे तो अनेक लोकांनी घेतलेला आहे आणि अशा स्वरूपाचा अनेक लोकांनी विविध अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं प्रत्येक विहारामध्ये आयोजन करून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम जे आहे ते सातत्यपूर्ण करत राहावं असंच आम्हाला वाटतं. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं हा वर्षावास असेल किंवा धम्म ग्रंथाचं वाचनाचा जो काही कार्यक्रम जो आहे त्या माध्यमातून बुद्ध धम्माच्या बद्दलचं एक प्रबोधन आणि प्रसाराचं काम जे आहे या ठिकाणचं जे आमचे संपूर्ण उपासक आहेत आणि या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्या मोठ्या अतिशय सक्रियतेनं करत असतात, खूप मेहनतीनं करत असतात आणि त्यामुळंच हे माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार जे आहे ते नांदेड जिल्ह्यामधील एक चळवळीचं केंद्र म्हणून पुढं आलेलं आहे. आणि आज वर्षवासाचा कार्यक्रम आम्ही संपन्न होत आहे इथे. तर भंते शीलरत्न भंते यांचा 13वा वर्ष आहे इथे वर्षवासाचा. आणि आम्ही सर्व महिला मंडळ हर्ष उल्हासाने दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम जोमाने करत असतो. आणि जे बौद्ध धर्मामध्ये आपल्या सांगितलेले आहे की 3 महिने भिक्खूंनी कुठंच प्रवास न करता एका ठिकाणी राहून
बौद्ध धम्मा सर्वांना प्रसार करावं म्हणून ग्रंथ वाचन करून हा समारंभ आजचा आहे. एवढं बोलून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथावर आधारित स्पर्धा परीक्षा निमित्ताने बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन PES पॉलिटेक्निक नागसेनवन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे करण्यात आले होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 800 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावेळी 40,000 रुपयांचे पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संगदीप रोडगे यांनी केले होते. 18 मार्च 1956 कुठे झालं? आग्र्यामध्ये झालं. आग्र्यामध्ये काय आग्र्यामध्ये म्हणजे सगळ्यांना माहिती ताजमहल आहे. त्याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं आग्र्यामध्ये. 3 लाख लोक उपस्थित होते. माईक घेतला आणि माईक घेऊन बाबासाहेब आंबेडकर रडू लागले. आणि कसे रडू लागले? तो हिसकिया देकर रोने लगे, गुदके देऊन रडू लागले. आणि मग बाबासाहेब रडत आहे पाहून समोरचे लोक रडू लागले. म्हणजे परीक्षा यासाठी देते, मला बाकीच्या गोष्टींची तेवढी आवश्यकता नाही, पण फक्त ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या सगळ्यांसाठी मी परीक्षा देते, परीक्षेला बसते. कशामुळे? की तुम्हालाही वाटावं की बघा ह्या आई परीक्षा देतात, नंबर कमावतात. मागच्या वर्षी माझा 3रा क्रमांक आला होता, यावर्षी माझा 2रा आला. मग मी करू शकते तर तुम्ही काय करू शकत नाही? यस, भंतेजी काय बोलले? यस आय कॅन. भंतेजी बोलले यस वी कॅन. तर आपण काय म्हणायचं? यस आय कॅन. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून मी परीक्षेला बसले होते. आणि सर्वांना जय भीम. आणि खूप छान अभ्यास करा. अभ्यास करताना काय करायचं? व्यवस्थित त्याचा खंडवाईज अभ्यास करायचा. बारामतीत 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बारामती बौद्ध युवक संघटनेच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी बौद्ध समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी संवाद साधलाय. 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने बारामतीत बौद्ध समाजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी करण्यात आले आहे. त्याच संदर्भात कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आपण आयोजकांशी संवाद साधणार आहोत. जय भीम. मी नवनाथ सदाशिव बल्लाळ, माजी उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद. संघटनेचे सहकारी अमोल शेठ वाघमारे, विशाल गायकवाड, राज साळुंके, विनोद मोरे, आम्ही सर्वच या संघटनेतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक 27/10/2024 रोजी येणाऱ्या रविवारी बौद्ध समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. वर्ष 5वे असून सलग आम्ही हे 5 वर्ष कार्यक्रम केलेले आहेत. या कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच असतो की या शहर तालुक्यातील सब समाज बांधव एकत्र येऊन एकीचा संदेश द्यावा, या उद्दिष्टाने आम्ही सर्वांनी हा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. दरवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी भीमगीताचा कार्यक्रम व बौद्ध समाजाचे भव्य मेळाव्याचे आयोजन आम्ही दरवर्षी करत राहूत. यावर्षी हे आयोजन केलेलं आहे. तर बारामती शहर, तालुका, इंदापूर, दौंड परिसरातील सर्वच बौद्ध समाजाला माझी विनंती आहे की या 27 रोजी जो बौद्ध समाजाचा भव्य मेळावा होणार आहे ते सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी तमाम समाज बांधवाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. समस्त समाज बांधवांना बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणी जे समाज बांधव आहेत त्यांना देखील आयोजकांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वप्नील कांबळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बारामती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए, पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। तक्षशिला बुद्ध विहार व भारतीय बौद्ध महासभा पंचशील कॉलनी, गणेश नगर, थेरगाव, पुणे या ठिकाणी वर्षावास सूर्यभान कांबळे यांच्या नेतृत्वात समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। पंचशील ध्वजारोहण महादेव यादव सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले व सुत्त पठण सामुदायिक वंदना रामभाऊ ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आली। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची शांती पदयात्रा परिसरातून काढण्यात आली। यावेळी ग्रंथ वाचन भारती गवळी यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदा सावंत होते। नमोबुद्धाय, जय भीम। आज आपण थेट पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौकच्या जवळ असणाऱ्या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये आहोत। ह्या बुद्ध विहारामध्ये आज वर्षावास समारोपाची सांगता आहे आणि या वर्षावासामध्ये काय कार्यक्रम महिनाभर झाले आणि कशा पद्धतीने कार्यक्रम झाले, हा संपूर्ण वर्षावास कसा होता, यासाठी आपण थेट आज या तक्षशिला बुद्ध विहारामधून जाणून घेत आहोत। वर्षावासाच्या कार्यक्रमाचा समारोप देखील कशा पद्धतीने आहे ह्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी सूर्यभान कांबळे आहेत, आपल्याला देतील। दादा जय भीम। जय भीम। दादा तुमची ओळख सांगा। मी सूर्यभान गुलाब कांबळे, तक्षशिला बुद्ध विहार विश्वस्त, पंचशील मंडळ सचिव। तर या ठिकाणी स्नेहभोजन देखील झालेलं आहे आणि आज या ठिकाणी टी व्हीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांना संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक बुद्ध विहारामध्ये टी व्हीच्या माध्यमातून सगळीकडे याचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही विनंती। आजचा तुमचा कार्यक्रम कसा होता, कोण कोण कार्यक्रमाला आलं होतं आणि कार्यक्रमामध्ये प्रवचन कोणी केलं? तर आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष राधाकांतजी कांबळे साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस भीमरावजी ढोबळे साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्षा रेखाताई ढेकळे, त्याचबरोबर कार्यालयीन सचिव भारतीय बौद्ध महासभेच्या भारतीताई गवळी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या संघटिका अर्चनाताई लगड, त्याचबरोबर सुनीताताई जाधव आणि या ठिकाणी स्थानिक उपासक उपासिका यांनी मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात या ठिकाणी सांगता समारंभ या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केलेला आहे। या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या विहारासाठी ज्यांनी योगदान दिलं, आमच्या रेखाताई डेंगळे असतील, भारती गवळे असतील, अर्चना लगड असतील आणि सुनीता जाधव असतील, या सर्वांनी या ठिकाणी येऊन राधाकांत कांबळे साहेबांनी, ढोबळे साहेबांनी आणि आपल्या सर्वच गणेशनगरच्या रहिवाशांनी या ठिकाणी सर्वजण येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्या अनुषंगाने हा सतत कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी आम्ही राबवत असतो। आज या ठिकाणी आमचे मच्छिंद्र गायकवाड देखील या ठिकाणी आमचे सहकारी आहेत, त्यांनी देखील विष्णू गवळी किंवा बाकीचे आणखीन सर्वांचं नाव न घेता सर्वच उपस्थित असणारे आमचे सर्व सभासद या सर्वांनी सहभाग या ठिकाणी महिला उपासक आणि उपासिकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आपला संपन्न दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। आपण पाहिलं की आज या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी वर्षावासाच्या कार्यक्रमाचा सांगता समारोह झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की माझ्या आजूबाजूला जे आहे ते सर्व ह्या बुद्ध विहारामध्ये दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये वर्षावासाचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे
तो अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडलेला आहे। आणि वर्षावास हा का घ्यावा, त्याच्या मागचं कारण काय, तर वर्षावास घेण्याचं एकच उत्तर आहे की ज्यावेळेस एखादं लहान मूल रडतं त्यावेळेस आई त्याला वारंवार दूध पाजते, तो आजारी असला तर उलटी करत असला तरी त्याला परत परत दूध पाजते। तसंच ह्या विचारातून भरकटलेले जे समाजातली लोक आहेत त्यांना वारंवार ह्या विचाराचं दूध प्राशन करून त्यांना जगवण्याचं काम, त्यांना माणसात आणण्याचं काम ह्या वर्षावासाच्या काळात होतं। म्हणून वर्षावासाचे कार्यक्रम प्रत्येक विहारात दर रविवारी वंदनेचा कार्यक्रम प्रत्येक विहारात होणं गरजेचं आहे। आणि हाच बाबासाहेबांचा एक संदेश होता, तो अमूल्य संदेश हा पूर्णपणे जगामध्ये वापरला जावा ह्यासाठी अनेक बुद्धविहारातून प्रयत्न होतो। असाच प्रयत्न सर्वीकडे व्हावा हीच अपेक्षा बाळगून मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही सह कॅमेरामॅन प्रतीक। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड